आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे व जवाहर शिक्षण प्रसारक संस्था गरताड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय खासदार अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचा समारोप आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या डॉक्टर पारा घोगरे वरिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे जलदूत, आमदार, संस्थेचे चेअरमन कुणालबाबा पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला. अध्यक्षांचा सन्मान प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला, तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय पोलीस अधिकारी माननीय ऋषिकेश रेड्डी उपस्थित होते. त्यांचा सन्मान संस्थेचे चेअरमन कुणालबाबा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. दुसरे प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व पंच सौ हर्षाली माळी सैंदाणे यांचा सन्मान माननीय सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. माननीय सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांचा सन्मान सौ सीमा पाटील यांनी केला, तर डॉक्टर शिवाजी तात्या पाटील यांचा सन्मान कला वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी 2 दिवसीय क्रीडा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या धावणे, गोळाफेक, कबड्डी, खो खो, लांब उडी अशा अनेक क्रीडा स्पर्धेत विजयी संघ तथा वैयक्तिक विजेत्यांचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार कुणालबाबा पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य, खेळातील संधी, खेळाडू कोठ्यातील नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वांचे प्रेरणास्थान, संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या प्रेरणेने हा महोत्सव आयोजित केला जातो. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. प्रमुख पाहणे तो एंड मेरा प्रिय साथियों, तो एक ये जो आप लोगों को देख के मेरे को ये खुशी होता है कि मेरा स्कूल डेज मेरे को याद आ गया कि मैं भी ऐसे यहाँ पे कुछ लोग बैठे थे एंड मैं वहाँ पे बैठा था नॉट लॉन्ग बैक. तो मेरे को वो दिन याद आ गया आज. एंड आपको जितना ये बड़ा प्लेग्राउंड मिला है तो ये आप लोग फॉर्चुनेट है. जो मैं जब मेरे स्कूल में था मेरे को इतना प्लेग्राउंड भी नहीं था खेलने के लिए. तो यू आर वेरी फॉर्चुनेट पीपल. एंड अभी भी मैनी जो मोस्ट ऑफ द स्कूल्स है वहाँ पे भी इतना बड़ा बड़ा स्पोर्ट्स के लिए इम्पोर्टेंस दी नहीं जाती है. तो मेरा ये सभी रिक्वेस्ट है, यहाँ पे टीचर्स है, आप लोगों भी है, स्पोर्ट्स को आप एक इंटरनलाइज कर दो उसको. आपकी लाइफ में एक इम्पॉर्टेंट थिंग होता है स्पोर्ट्स. आपको फिज़िकल बॉडी मेंटेन करने के लिए, आपको मेंटल ग्रोथ के लिए. तो मेरा ये एक रिक्वेस्ट है टीचर्स, पेरेंट्स एंड सभी से कि आप एक स्पोर्ट्स जो भी है, वॉट एवर स्पोर्ट इट इज़, आपको जो भी अच्छा लगता है, रनिंग है या फिर जो भी स्पोर्ट है, आप एक स्पोर्ट को ले लीजिए एंड आप वो स्पोर्ट को प्रैक्टिस कर लीजिए. मैं अभी भी मेरे को रनिंग में फार आवडतो रनिंगला. मैं तो इवन टुडे एवरी डे आई गो फॉर रन्स. तो मैं आपसे ये एक्सपेक्ट करता हूँ कि सभी लोग कोई स्पोर्ट चूज़ कर लीजिए एंड उस स्पोर्ट को प्रॉपरली खेल लीजिए. थँक यू, धन्यवाद. खूप छान वाटतं आहे की तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आणि जो हसू मला दिसत आहे, आणि ह्या आनंदामधून आता पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे. आज खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये हर्षालीताई जेव्हा बोलत होती तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भविष्यामध्ये घडणाऱ्या माझ्या मुली आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांमधल्या इंटरनॅशनल खेळामध्ये जाणारे सर्व विद्यार्थी मला त्या ठिकाणी दिसत होते. आणि मला अभिमानाने सांगितलं पाहिजे की या संस्थेने, या दोघंही संस्थांनी, या ग्राउंडने भरपूर स्टेट आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल प्लेयर्स दिलेले आहेत. काल उद्घाटनाच्या प्रसंगावरती जेव्हा आम्ही सर्व नॅशनल खेळाडूंना आणि आमच्या स्टेट खेळाडूंना बोलवलं तेव्हा फार मोठीच्या मोठी रांग त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही, आमच्या ग्रामीण भागातली मुलंसुद्धा कुठे ना कुठेतरी मोठ्या ठिकाणी जात आहेत आणि खेळामध्ये नैपुण्य मिळवत आहेत. आणि मला 100% खात्री आहे की आज
1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी सर्व खेळ घेतले आणि तुमच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये दडलेले बरेचसे प्लेयर्स मला दिसत आहेत. मागच्या वेळी बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी पारितोषिकं मिळवले होते, त्यातले बरेचसे चेहरे मला समोर दिसत आहेत आणि मला असं वाटतं आहे की आतासुद्धा यावेळेससुद्धा ते काही ना काही पारितोषिक घेऊन जाणार आहेत. आज बऱ्याच मुलांना या ठिकाणी पारितोषिक मिळतील. बऱ्याच मुलांनी त्या पारितोषिकाकरता खूप चांगली मेहनत केलेली असून खूप चांगलं प्रदर्शनसुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या मेहनतीला या ठिकाणी सलाम करतो आणि तुम्हाला सर्वांना भविष्याकरता खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.